जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो भावांनो, बघा SSC GD मध्ये ज्या काही मुलांचा या ठिकाणी फिजिकल डिस्क्वालिफाय आहे आणि त्यांना जे आहे या ठिकाणी फिजिकल कटऑफपेक्षा 8-10 नंबर प्लस आहेत फक्त, त्या मुलांसाठी खास म्हणत आहे मी की हा व्हिडिओ त्यांनी प्रॉपरली बघायला, ज्यांना मार्क कमी आणि जे फिजिकल डिस्क्वालिफाय आहेत. आणि जे व्हिडिओ बघत नसतील की मी फिजिकल डिस्क्वालिफाय आता मी सगळं सोडून दिलंय, तर पुन्हा एक चान्स, आपल्या चांगल्या पद्धतीचा चान्स या ठिकाणी भेटलेला आहे. कारण या वेकन्सीमध्ये मागच्या वर्षीचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे. फिजिकल जर कोणाचं चांगलं आहे, त्या ठिकाणी हाय जंप, लॉंग जंप जे आहे 1600 तर आपल्या इकडचं कोणी बी मारू शकतं, ठीक आहे. आणि फक्त हाय जंप आणि लॉंग जंप जर कोणाचं चांगलं आहे, मेहनत केली तर होऊन जाईल. आणि मेरिट पण खूप काही जास्त जात नाही, कमी मेरिट राहतो या ठिकाणी. सिलेक्शन घेण्यासाठी चांगली पोस्ट आहे, जो म्हणजे दिल्ली पोलीसची. ज्यांचं काही मित्र अजून भरती करत आहेत की मला जे आहे SSC GD मध्ये फेल आहे, आता पुढची तयारी मी करत आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा तुम्ही नक्की शेअर करा, ठीक आहे. आज मी सांगणार आहे की SSC GD मध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुलं जे फेल झालेले आहेत, ते दिल्ली पोलीस या भरतीकडे कसं वळून चांगला स्कोअर करतील, हा मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. एकदा फेल झालं म्हणून काही टेन्शन घेऊ नका भावांनो, तुम्ही या भरतीमध्ये चांगला स्कोअर केलेला आहे. जे झाले ते तुमच्या नशिबात, ते चांगलं नव्हतं समजा. जे आता पुढं आलंय ते तुमच्या नशिबात खूप चांगलं आहे, हे विचार धरून मनात तुम्ही चांगला अभ्यास करा. या ठिकाणी काय नाही, फक्त GD वनी सेम या ठिकाणी कॅटेगरी आहे. फक्त GD वनी थोडंसं टफ, थोडंसं बारीक टफ या ठिकाणी असतो, बाकी काहीच नाही. आणि यामध्ये ज्यांचा मॅथ एकदम कमजोर आहे, ठीक आहे, रिजनिंग चांगली आहे, मॅथ कमजोर आहे, त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे. कारण 50 मार्क जे आहे आपल्याला GKचे आहेत, 25 मार्क रिजनिंगचे आहेत, 15 मार्क या ठिकाणी मॅथचे आहेत. फक्त 15 क्वेश्चन 15 मार्क, ठीक आहे. आणि 10 क्वेश्चन जे आहेत ते कॅम्प्युटर आहेत, जे MS एक्सेल आणि वर्ड यावरती तुम्हाला 8-10 क्वेश्चन मिळून जातील भावांनो. तर मग भावांनो, आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया की यामध्ये भावांनो की आपल्या महाराष्ट्राचे मुलं चांगला स्कोअर कसं करतील, ठीक आहे. तुम्ही मागच्या भरतीची कट ऑफची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, न बघितला असाल तर तुम्ही बघून घ्या. कट ऑफ खूप कमी गेला आहे, ठीक आहे, या ठिकाणी कट ऑफ. आणि ही जी वेकन्सी आहे, असं म्हणू नका की या ठिकाणचे सगळे मुलं जे आहेत ते UP बिहारी सिलेक्ट होतात. भाऊ, आपल्या महाराष्ट्राचे पोरं सिलेक्ट होत नाहीत, फॉर्म भरून काय फायदा नाही, लेट टफ जात आहे भावांनो, असं काही नाही, ठीक आहे. तुम्ही त्या पद्धतीने चांगला थोडी GD वनी थोडी मेहनत या ठिकाणी करा. GK GS तर खूप ह्या ठिकाणी ह्याला 50 मार्काचा GK आहे. तुम्ही त्या ठिकाणी चांगला त्याला फक्त वाचण्यासाठी जर तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला या ठिकाणी दिल्ली पोलीस जरूर तुम्ही जॉईन करसाल, ठीक आहे. तर भावांनो, प्रत्येक मुलाला आपल्या महाराष्ट्राचा हा व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. कारण बऱ्याचदा मी ऐकलंय की दिल्ली पोलीसमध्ये जे आहे आपले बिहारी आणि UP कडले पोरं जे आहेत ते हिंदी भाषी राज्याचे जे मुलं आहेत तेच फक्त जॉईन होतात, आपला माणूस तिथे दिसतच नाही. तर भावांनो, हा त्यांचा भ्रम आपल्याला तोडायचा, अभ्यास करून कसाही करून ज्याचा चांगला अभ्यास आहे त्याच्याकडे आपला व्हिडिओ शेअर करा आणि तो मुलगा या ठिकाणी दिल्ली पोलीसमध्ये लागला पाहिजे, ठीक आहे. तर चला मग भावांनो, आपल्या व्हिडिओकडे आपण वळूया. बघा, ही जी नोटीस आहे ते कालची नोटीस आलेली आहे, वेकन्सी बी काल आलेली आहे, ठीक आहे. आणि चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा, फॉर्मची डेट आहे बघा, 22/9 पासून फॉर्म चालू आहे आणि 21/10 पासून आपले फॉर्म राहणार आहेत, ठीक आहे. आणि जर आपण बघितलं या ठिकाणी वेकन्सी किती आहेत, तर वेकन्सी मी तुम्हाला सांगेन डायरेक्ट जे आहे ते पॉईंट्सच मी तुम्हाला बोलेन, कारण तुम्ही या भरतीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असता, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम टू सेम SSC GD प्रमाणाचं या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट भेटणार आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता कास्ट वाईज या ठिकाणी जागा आहेत, हे आपल्या मुलांचे, ठीक आहे. EWS ओपन, UR OBC ST SC का असेल तुमचं, तुम्ही बघून घेऊ शकता. फिमेलचं असेल तर फिमेल सुद्धा या ठिकाणी चांगला कोटा आहे मुलींसाठी, तर ठीक आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुली पण खूप हुशार आहेत बघा. या ठिकाणी आपला जर कट ऑफ बघितला GDचा फिजिकलचा, तर मुली आणि मुलांमध्ये फक्त काही फरकच नाही राहिला, ठीक आहे, सारखं आहे. तर मुलींसाठी मी सांगेन की हा तुम्ही फॉर्म जरूर भरा, ठीक आहे. आणि मग बघू या ठिकाणी आपल्याला जे याचे जे डॉक्युमेंट लागणार आहेत भावांनो, ते डॉक्युमेंट सर्वांनी आधीच तयार ठेवा. कारण SSC GD प्रमाणे यामध्ये बघा, सर्कल डेटचा विषय यामध्ये खूप हार्ड आहे. GD मध्ये कधी कधी अप्रूव्ह होतं डॉक्युमेंट, की नसलं तर त्यांनी ते फॉर्मॅट देतात, त्याच्यावर सह्या सिग्नेचर केला तर त्या ठिकाणी अप्रूव्ह
होऊन जातो. पण ह्याच्यामध्ये भावांनो तसा विषय नाही. त्यांनी जे डेट दिलं आहे त्या पद्धतीनेच आपले डॉक्युमेंट चेक करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये आपलं मुलांसाठी फक्त ड्रायव्हिंग मागतंय. यात तर मोटरसायकलच्या ड्रायव्हिंग पाहिजे, या तर मग कारचं तुमच्या आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. पण कधी पाहिजे, जेव्हा आपण एक्झाम पास करून फिजिकलला ज्यावेळेस 10 गुणा त्यांनी मुलं घेतली, तर त्यावेळेस समजा आता वेकन्सी आहे 7,565. ह्याचं 10 गुणा किती होणार? 75,650 मुलं ज्यावेळेस फिट होतील त्यामध्ये तुम्हाला लर्निंग लायसन्स लागणार आहे. म्हणजेच की मोटरसायकलचा असो किंवा कारचा असो, दोन्हीपैकी एक राहिला तरी बी चालून जाईल त्या ठिकाणी. आणि भावांनो यामध्ये खूप काही बघा, विषय हार्ड नाही की भाऊ यामध्ये सिलेक्शन होणार नाही. फक्त GK/GS टॉप पाहिजे, त्यामध्ये आपलं सिलेक्शन 100% होऊन जातं. NCC सर्टिफिकेटला 5% मार्क भेटणार, Bला 3% आणि Aला बघा 2% मार्क भेटणार आहेत. ठीक आहे. आणि बघा भावांनो, की खूप जणांचा हा पण प्रश्न होता की भावांनो आपण जर फॉर्म भरले तर मग आपला एक्झाम जे आहे दिल्लीला जाऊन एक्झाम या ठिकाणी द्यावं लागेल का? बघा विषय असा आहे की जर आपला जर फिजिकलला नंबर लागला तर आपण फिजिकल जो आहे तो दिल्ली या ठिकाणी जाऊन द्यायला पाहिजे. दिल्ली पोलीसचं कुठेही असं म्हणजे कॅम्प युनिट काहीच नाही आहे. त्या ठिकाणी दिल्लीला जावं लागेल तुम्हाला. आणि जर तुम्ही एक्झाम सेंटर जर बघितला, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर जर तुम्ही बघितला, खूप एक्झाम सेंटर आहेत बघा महाराष्ट्रामध्ये. अमरावतीपासून चालू आहे. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे. इतकं तुम्ही या सिटीमध्ये आपल्या जवळचं जे काही भेटेल ते फॉर्ममध्ये टाका. त्या ठिकाणी आपलं एक्झाम जो आहे या ठिकाणी होईल. सेम SSC GD म्हणे. फक्त फिजिकल जो आला तर मग या ठिकाणी दिल्लीला जाऊन आपल्याला फिजिकल द्यावं लागेल भावांनो. आणि ही जी वेकन्सी आहे ती खूप चांगली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अभ्यास कसा येणार आहे, 50 मार्क या ठिकाणी टोटल आपल्याला 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. 50 मार्क GK, 25 रिझनिंग, 10 आणि या ठिकाणी गणित, 15 गणित आणि 10 जे आहे ते कॅम्प्युटर नॉलेजवरती आपले होणार आहेत. आणि जर सांगायचं बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 0.25 म्हणे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आपली या ठिकाणी यामध्ये राहणार आहे. म्हणजे जवळपास या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण आपल्याला या ठिकाणी आहे. आणि आपण बघितलं तर फिजिकलमध्ये काय काय होत असतं तर बघा, फिजिकलमध्ये मुलांसाठी बघा या ठिकाणी हे जे आहेत ते 30 वर्षाच्या खालचे आहेत. म्हणजे 30 वर्षाच्या खाली, आपल्या खालचं काही देणं घेणं नाही. ते जे म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी आहे. पण कोण एक्स सर्व्हिसमॅन नाही आहेत तर मी ह्याचे 30च्या जे खालचे आहेत त्यांच्यासाठी सांगेन की 1606 मिनिटामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पोट्टे आरामशी मारतात. ठीक आहे. 14 फीट लॉंग जंप आहे, हेच सर्वात मोठाचे आहे. आणि 3 फूट 9 इंच हाय जंप असणार आहे भावांनो. तर इतकंच फक्त आपल्याला 2 टप जाणार आहेत. याचा जर आपण कधी सराव करत नाही, पण याचा जर सराव केला 100% या ठिकाणी दिल्ली पोलीसमध्ये आपली एक सीट नक्की फिट होईल. आणि सर्वांनी मी सांगेन की फॉर्म अप्लाय करा. त्या ठिकाणी वेकन्सी खूप चांगली आहे. 7,565 वेकन्सी आहे. खूप चांगली वेकन्सी आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्याला अभ्यासाला लागा. ठीक आहे. आतापासूनच चांगला अभ्यास लागा. त्याची वेगवेगळे त्या ठिकाणी सिलेबस कव्हर करून घ्या. तुमचा जर GDचा सिलेबस झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. GK/GS करे खूप असं म्हणजे हात धुवून त्याच्या मागे लागा GK/GS मध्ये. कारण कमीत कमी मी सांगेन 50 पैकी 40+ तर आपला GK स्कोअर पाहिजे या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी 100% लागण्याचे चान्स तवा बनतात बाबांनो. ठीक, 40+ जर तिकडे असला. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, फिजिकलची जेव्हा ह्याची कट ऑफ लागते बाबांनो, त्याच्यानंतर 4-5 मार्क जर तुम्ही प्लस असाल तर सिलेक्शन होतात. आपल्या इकडे GDला 20 मार्क 22 मार्क प्लस असतात तेव्हा सिलेक्शन. 24 मार्क प्लस होता EWS तेव्हा. मागच्या वर्षीचा कट ऑफ लागलेला आहे 99 फिजिकल आणि 123 फायनल. 24 मार्क प्लस आपल्या इकडची कट ऑफ गेलेली आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्ही चांगली जर मेहनत केली तर मग 4-5 मार्क तुम्ही जर प्लस असाल तर 100% या ठिकाणी गुलाल आपला उधळणार आहे. तर त्याच ठिकाणी मी सांगेन की सर्व आपले पोट्टे जे आहेत ते फॉर्म याला भरा आणि ठीक आहे, एक जागा फिक्स करा भावांनो. जय हिंद.